गजानन इंदुशंकर देशमुख आपणा सर्वांचं प्रशासनाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। आजच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय नामदार श्री दादाजी रेश्माबाई दगडू भुसे, माननीय मंत्री शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न होते आहे। यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत होईल, कृपया सावधान स्थितीत असावं। साइड एक परेड कमांडर, एक सेकंड परेड कमांडर, 16 अधिकारी, 240 जवान और 260 विद्यार्थी हाजिर हैं। परेड आपके निरीक्षण के लिए हाजिर है श्रीमान। ग्रामीण आणि दुय्यम परेड कमांडर श्री सेजल गुरुसुंदरे, राखीव पोलीस निरीक्षक अमरावती शहर यांच्या नेतृत्वात ही परेड या ठिकाणी उभी आहे। आजच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय नामदार श्री दादाजी रेश्माबाई दगडू भुसे, माननीय मंत्री शालेय शिक्षण महाराष्ट्र। अवघ्या जनतेच्या आशा आकांक्षांना, त्यांच्या स्वातंत्र्याला नवी उभारी देतो। मान्यवर परेड निरीक्षणाकरता जात आहेत। भारत सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून जगाला आपली ओळख देत असताना जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे आम्ही नागरिक असल्याचा सार्थ अभिमानही वाटतो आम्हाला। राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक 9, राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक 11, अमरावती शहर पोलीस पथक, ग्रामीण पोलीस पथक, आदींचा समावेश आजच्या या परेडमध्ये आहे।
भारतीय प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा करत आहोत. इष्टम 395 कलमांचा समावेश असलेलं भारतीय संविधान भारतवासियांच्या स्वातंत्र्याचा हक्क व कर्तव्याचं प्रतीक ठरलंय. आजच्या सोहळ्याची प्रमुख अतिथी मंचाकडे येत आहे. असा संदेश देणारा हा प्रजासत्ताक दिन सोहळा. आजच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय नामदार दादाजी देशमाबाई दगडू भुसे, माननीय मंत्री शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य हे परेड निरीक्षण करून मंचाकडे येत आहेत. आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं किमान या परेड निरीक्षण समाप्त हुआ. परेड निरीक्षणानंतर आपण बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत. आजच्या सोहळ्याचे पूर्ण नेतृत्व यांचं सजीव प्रतीक म्हणजे जनार्दनराव भोसले गुरुजी राष्ट्रसंतांच्या विचारधारेशी अखंड निष्ठा राखत 5 दशकाहून अधिक काळ ग्रामीण महाराष्ट्रात 2024-25 उत्कृष्ट कार्याबद्दलचा पुरस्कार. त्यानंतर आमंत्रित करतो माननीय त्याचबरोबर माननीय मेजर आनंद पाथरकर सेना मेडल जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त यांचाही सत्कार या ठिकाणी होतो आहे. आपलं उद्दिष्ट निधी संकलनाचा पूर्ण केल्याबद्दलचा हा पुरस्कार त्यांचा गौरव या ठिकाणी होतो आहे. पुढील पुरस्कारासाठी आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे. पोलीस आयुक्त अमरावती कार्यालयाच्या वतीनं मुख्य सत्कार मुख्य माननीय अविनाश रामभाऊ नावरे आमंत्रित करतो श्रीमती संगीता सुधीर शिरसाम पोलीस कॉन्स्टेबल उत्कृष्ट कामगिरी क्राईम अभिलेख आणि तपासणीचा त्यांना प्राप्त झालाय. त्यांचाही गौरव या ठिकाणी होतो आहे. आमंत्रित करतो आहे श्री ताहेर अली खुर्शीद अली सय्यद पोलीस कॉन्स्टेबल पोलीस आयुक्त कार्यालय अमरावतीच्या वतीनं तपासामध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कृत केले जात आहे. माननीय पोलीस महासंचालक यांचं प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन आमंत्रित करतो माननीय विनोद सिंग रामकिशन सिंग चौहान पोलीस कॉन्स्टेबल पोलीस आयुक्त कार्यालय अमरावती तपासामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचं माननीय पोलीस महासंचालक यांचं प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी गौरव होतो आहे. आमंत्रित करतो माननीय दिनेश काशीनाथराव नेमाडे चालक पोलीस आयुक्त कार्यालय अमरावती सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल माननीय पोलीस महासंचालक यांचं प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी गौरव होतो आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावतीच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी आमंत्रित करतो चिरंजीव सोहम यांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येतो आहे. आमंत्रित करतो चिरंजीव निषाद सुरेंद्र रामेकर राष्ट्रीय कला उत्सवामध्ये राज्यस्तरीयावर शास्त्रीय गायन स्पर्धे प्रकारामध्ये राज्यात प्रथम क्रमांक राग भाग्यश्री यामध्ये प्रथम क्रमांक त्यांना राज्यामध्ये मिळाला आहे. सन्मान चिन्ह शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा गौरव होतोय. निषाद रामेकर राष्ट्रीय कला उत्सवामध्ये राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेत राज्यात प्रथम. यानंतर जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अमरावतीच्या वतीनं पुरस्कार स्वीकारण्याकरता आमंत्रित करतोय गोकुलम गोरक्षण संस्था नांदुराचे हेमंत मुरके अध्यक्ष शाळा कत्तलीसाठी जाणारा गोवंश त्यांच्या गोशाळेमध्ये सुरक्षित ठेवतात. गोवंशाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी ते प्रयत्न करतात. देशी गायींच्या गोमयापासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याचं काम ते करतात. सन्मान चिन्ह सन्मान पत्र देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येतो आहे. आमंत्रित करतो डॉक्टर सुधा शिनचंद्र जैन गोरगरीब मुलांसाठी आणि रुग्णांसाठी त्यांनी काम केले. सन्मान पत्र आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. आमंत्रित या योगदानाबद्दल सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र देऊन त्यांचा या ठिकाणी गौरव होतो आहे. काम ते करतात. शस्त्रक्रिया करण्याचं कोणतंही काम तत्परतेने करण्यासाठी ते ओळखले जातात. सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र आमंत्रित करतो डॉक्टर अब्दुल राज ते काम करतायत. 17 वर्ष अविरत सेवा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव या